हाय गाईज, आय एम बॅक. सो आज मी माझ्या प्रोडक्ट रिव्ह्यू सिरीजमध्ये माझं हायली रेकमेंड प्रोडक्ट्समधले माझं नेक्स्ट प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. दॅट इज केअर स्मिथचं हे बॉडी हेअर ट्रिमर. याच्यामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते. सो दिस इज बेस्ट फॉर बॉडी हेअरसाठी, बॉडी हेअर आणि ओव्हरऑल. सो हे असं आहे. हां, आता याच्यामध्ये 3 हेड्स आहेत टोटल. फर्स्ट हेड आहे जे असं रिमूव्ह करू शकतो आपण आणि हे असं अटॅच करू शकतो. खूप इझी आहे. त्याला असं हे कवर दिलेलं आहे. ओके, सो तुम्हाला वॉट एव्हर लेग्स किंवा हँड्ससाठी यूज करायचं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. सेकंड हेड मी तुम्हाला दाखवते जे माझं मोस्ट यूज्ड आहे. सो हे सेकंड हेड आहे. हां, सो हे राऊंड शेवर हेड आहे फॉर फेस. ओके, हे मी जास्त यूज केलं आहे, खूप जास्त. हे असं त्यांनी कवर दिलेलं आहे. ओके, याला पण कवर आहे. थर्ड हेड दाखवते मी तुम्हाला. हे थर्ड हेड आहे. दिस इज फॉर आयब्रो. सो ह्याला पण हे असं कवर आहे आणि ही त्याची टिप आहे. सो हे मी यूज केलं आहे एकदा, पण थोडी भीती वाटते मला अजून हे यूज करायला, कारण की खूप बारीक आहे आणि असं इथे यूज करायला जरा अजून भीती वाटते. बट मी डेफिनेटली ट्राय करेन. आता मी तुम्हाला फेसचं दाखवते, मी सगळ्यात जास्त जे यूज करते ते. ओके, हे अटॅच करणं खूप इझी आहे. गोल फिरवलं झालं. ओके, आता मी तुम्हाला स्टार्ट करून दाखवते. आता इथे जर तुम्हाला अप्पर लिप्सला जे काय असेल तुम्ही ह्याच्याने करू शकता. ओके, ते अजिबात पेन होत नाही. मी खूप यूज करते फॉर अप्पर लिप्स, कारण की खूप कमी हेअर ग्रोथ आहे आणि हे होऊन जातं. मला वाटतं खूप इझी टू यूज आहे, इझी टू कॅरी आहे. तुम्हाला दरवेळेला सॅलॉनला जायची गरज नाही आहे फॉर ॲटलिस्ट फेस हेअर रिमूव्हल. आयब्राऊजसाठी मी अजून यूज नाही केलं आहे, बट डेफिनेटली मी नक्कीच ट्राय करेन ते पण, आणि मी तुम्हाला ते पण दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. पण अजून मी ते तितकं शिकले नाही आहे, सो त्याच्यामुळे मी ते दाखवणार नाही आता. पण हां, आणि दुसरा जो हेअरवाला आहे तो पण मी यूज करते. सो तो पण खूप चांगला आहे. तो हां, हे मी तुम्हाला डेफिनेटली रेकमेंड करते.